पाऊले चालती पंढरीची वाट, विठुमाऊलीच्या गजरात अवघी पंढरी नगरी न्हाऊन निघते आणि याच सोहळ्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यासाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे। कारण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 341वा आषाढी वारी पालखी सोहळा आजपासून सुरू होत आहे। हो, आज म्हणजेच मंगळवार 7 जुलै 2026 रोजी ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला श्री क्षेत्र देहू या पवित्र पालखीचं प्रस्थान होणार आहे। चला तर मग आता जाणून घेऊयात की आज दिवसभरात या देहू नगरीमध्ये नेमकं काय काय होणार आहे, काय काय विधी कार्यक्रम पार पडणार आहेत। आज पहाटेपासूनच देहू नगरीमध्ये भक्तांचं वातावरण जे आहे ते अगदी रंगलंय। पहाटे ठीक 5 वाजता श्री पूजा करण्यात आलेली आहे आणि शिळा मंदिर महापूजा संपन्न झाली आहे। ही जी पालखी सोहळा प्रमुख अध्यक्ष विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आली। यानंतर 5:30 वाजता तपोनिधी नारायण म्हणजे महाराज पालखी सोहळ्याचे जनक समाधी पूजन पार पडला। विठ्ठलाच्या दर्शनासाठी आस आणि मनात तुकोबांचे अभंग घेऊन हजारो वारकरी या सोहळ्यात सामील होतात। सकाळी 9 ते 11 या वेळेत इनामदार वाड्यात तुकोबाराय महाराज यांची पालखीचं पादुकांचं पूजन करण्यात आलं आणि या वेळेतच आता पालखीचा प्रस्थान सप्ताह जो आहे त्याबाबतचं कीर्तन सुद्धा पार पडलंय। कीर्तनाच्या या सुरांनी अवघी देहू नगरी भक्तिसागरात बुडून गेलेली आहे। आता या नंतरचा जो सगळा मुख्य आणि भावुक क्षण असणार आहे तो तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे। दुपारी 2:30 प्रमुख मान्यवर आणि उपस्थितांच्या हस्ते वारकऱ्यांच्या हस्ते पादुकांची पूजा होईल आणि त्यानंतरच या ऐतिहासिक वारीला सुरुवात होईल। हाच तो महत्त्वाचा क्षण असणार आहे जेव्हा प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात आणि मुखात फक्त ज्ञानोबा माऊली तुकाराम हा एकच गजर असतो। हे झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता पालखी मंदिरात प्रदक्षिणा होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता इनामदार वाड्यातून आरती केली जाईल आणि मुक्काम हलवला जाईल। आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होईल आणि संपूर्ण भक्तिमय कार्यक्रम हे दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरणार आहे, यात काहीच शंका नाही। जर तुम्ही या सोहळ्याला जाणार असाल किंवा घरातून किंवा या वारीवर लक्ष ठेवून असाल, पाहत असाल तर आजचा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जी संस्कृती आहे यासाठी एक सुवर्ण क्षण असतो जो आपल्या सगळ्यांनीच नक्कीच अनुभवला पाहिजे। मात्र या सगळ्या संदर्भात आता आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत। काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल रात्री उशिरा एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांनी वारकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की आळंदी किंवा देहूमध्ये न जाता वारकऱ्यांनी थेट पुण्यात यायचं आहे आणि पुण्यातून त्यांनी या वारीमध्ये सहभागी व्हायचं आहे। कारण की आपण पाहिलं की इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे, जी पुराचे पाण्याची पातळी आहे तर ती वाढलेली आहे, त्यामुळे वारकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि यामुळेच आता हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। आणि या सगळ्यामध्ये वारीचा आनंद घेताना आपल्या स्वतःच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेण्याचं आवाहन जे आहे तर ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, त्यासोबतच पुण्याचे जिल्हाधिकारी असतील यांच्याकडून करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिव्हिक मिरर, पुणे।